ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो आज जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या घटकावरील प्रॅक्टिस सेट 1 अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे की ड्रॉ लाइन सेगमेंट्स ऑफ द लेंथ्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स। बघा प्रश्न काय आहे की ड्रॉ द लाइन सेगमेंट ऑफ लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स। तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्याचे लंब दुभाजक काढा। खाली दिलेल्या मापाचे तुम्हाला रेषाखंड काढायचे आणि त्याचे लंब दुभाजक काढायचे। या ठिकाणी बघा आपण ड्रॉ लाइन सेगमेंट ऑफ लेंथ गिवन बिलो खाली म्हणजे हा या ठिकाणी तुम्हाला 5.3 सेंटीमीटर एक उदाहरण दिलं 5.3 सेंटीमीटर तुम्हाला काय काढायचं आहे एक रेषाखंड काढायचा आहे। एक काय काढायचं आहे रेषाखंड काढायचा आहे। या ठिकाणी बघा मी एक रेषाखंड काढतो 5.3 सेंटीमीटरचा। या ठिकाणी 5.3 सेंटीमीटर शून्यापासून सुरू होते या ठिकाणापासून ते 5 आणि 5.3 म्हणजे बघा 3 रेषा 1 2 3 5.3 म्हणजे 5 पासून पुढं लहान 3 रेषा अशा पद्धतीने आपलं 5.3 सेंटीमीटरचा हा आपण रेषाखंड काढू शकतो। आणि नाव तुम्ही कुठलीही देऊ शकता काही अडचण नाही। या ठिकाणी नाव मी तुम्हाला ए आणि बी नाव देतो आहे। ए आणि बी नाव तुम्हाला देतो बरोबर ठीक आहे। आता रेषाखंड कुठला झाला ए बी किंवा सेगमेंट ए बी झाला। आता त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर लंब दुभाजक काढायचा आहे। आता लंब दुभाजक काढत असताना बघा आपण काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कंपासमध्ये सिस पेन्सिल व्यवस्थितरित्या जेणेकरून समान अंतर असेल किंवा योग्य असं बरोबर समान घेतलं पाहिजे। आणि त्यानंतर आपण लंब रेषा कशी काढतो बघा या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो। या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर या ठिकाणी ए वरती निम्म्यापेक्षा जास्त अंतर आहे। या ठिकाणी आपण काय करतो एक वरच्या बाजूला एक कंस काढतो आणि खालच्या बाजूला एक कंस काढतो ठीक आहे। आणि हे कर्कटचं टोक किंवा कंपासचं टोक उचलून या बी वरती ठेवतो आणि या ठिकाणी एक कंस आणि या ठिकाणी कंस अशा पद्धतीनं आपण हे दोन कंस काढल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपण ते दोन या ठिकाणी हाय पॉईंट आहेत सेंटर पॉईंट बघायचा या ठिकाणी एक आहे या ठिकाणी बरोबर ते जोडून घ्यायचं व्यवस्थित ते जोडता आलं पाहिजे। अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बाण पण करू शकतो। अशा प्रकारे आपण 5.3 सेंटीमीटर 5.3 सेंटीमीटर अशा पद्धतीने लिहायचं असतं। आणि त्या ठिकाणी तुम्हाला 5.3 सेंटीमीटर रेषाखंड काढला आहे आणि हा लंब दुभाजक म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्ही असा लंब दाखवायचा आहे। आणि त्या ठिकाणी लंब दुभाजक काढल्यामुळं ही रेषा आणि ही रेषा समान आहे म्हणजे या ठिकाणी निम्म अंतर होणार आहे। म्हणून अशा पद्धतीने आपण लंब रेषा काढली पाहिजे। या ठिकाणी तुम्ही मनाने कुठलं पण नाव देऊ शकता। या ठिकाणी पी नाव द्या या ठिकाणी मी ओ नाव देतो पी आणि ओ तुम्ही कुठली पण नावं देऊ शकता। आणि सिस पेन्सिलनंच काढायचं हे सगळे नावं वगैरे सिस पेन्सिलने द्यायची आपण पेनने वगैरे नाव द्यायची नाहीत सिस पेन्सिलचा उपयोग करायचा। अशा पद्धतीने आपण काढलेलं आहे। आणि त्या ठिकाणी या ठिकाणी लंब रेषा लिहिताना बघा लाईन किंवा सेग म्हणू शकतो आपण बघा सुरुवातीला आपण हेच घ्या काय हरकत नाही लाईन पी ओ परपेंडिक्युलर म्हणजे रेषा उलटटी काढायचं लाईन पी ओ परपेंडिक्युलर हा काय रे सेग आहे सेग ए बी हे असेल तरी चालेल किंवा या ठिकाणी तुम्ही लाईन म्हणण्याविषयी या ठिकाणचा हा रेषाखंड पण आहे या ठिकाणी रेषाखंड होऊ शकतो नाहीच नाही। त्यामुळे तुम्ही असं जरी म्हटलं शेवटी की सेग पी ओ परपेंडिक्युलर सेग ए बी तरी चालेल परंतु पहिल्यांदा उभी लाईन घ्या पी ओ परपेंडिक्युलर सेग ए बी अशा पद्धतीनं आपण लंब रेषा काढायच्या आहेत। दुसरा आणि तिसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी काय दिलेला आहे। दुसरा प्रश्न आहे ड्रॉ अँगल ऑफ द मेजर गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर। त्या ठिकाणी तुम्हाला खाली दिलेल्या मापाचे कोन काढा व त्याचे दुभाजक काढा। त्याचे काय काढायचे दुभाजक काढायचे। खाली दिलेल्या मापाचे काय काढायचे मला कोन काढायचे ठिकाणी माप दिलेलं आहे बघा
या ठिकाणी मी तुम्हाला एक काढून दाखवतो. 55 इथे 105 दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुरुवातीला मी फक्त एक उदाहरण देतो आहे. या ठिकाणी एक 60 अंशाचा कोन काढायचा. किती अंशाचा? 60 अंशाचा कोन काढायचा. पुस्तकामध्ये तुम्हाला 105 अंश, 55 अंश आणि 90 अंश दिलेले आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कोन कसे काढायचे हे माहीत आहे सगळ्यांना, बरोबर आहे. या ठिकाणी सुरुवातीला आपण कोन काढू आणि नंतर त्याचा कोन दुभाजक काढायचा आहे. ड्रॉ अँगल ऑफ द मेजर गिवन बिलो अँड ड्रॉ देअर इट्स बायसेक्टर. म्हणजे सुरुवातीला आपल्याला कोन काढावं लागेल. किती अंशाचा काढावं लागेल? 60 अंशाचा. या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी एक अशी पेन्सिलने काढली तरी चालेल, काही हरकत नाही. या ठिकाणी हा बाण काढलेला आहे. आता 60 अंश या ठिकाणी बरोबर घ्यायचं आहे. बाण या बाजूला आहे. 60 अंश 0, 10, 20, 30, 40, 50, 60 न हलता व्यवस्थित या ठिकाणी 60 वर येईल. नंतर या ठिकाणी तुम्ही जोडून घेतलं पाहिजे. हा झाला 60 अंश. किती झाला? हा 60 अंशाचा कोन काढलेला आपण. म्हणजे आपल्याला 2 मार्कापैकी प्रश्न असेल तर 1 मार्क पडणार आहे. हा 60 अंशाचा कोन झाला. किती अंश झाला? 60 अंश. ठीक आहे. याला आपण नाव तुम्ही दिलं पाहिजे, काही हरकत नाही. बघा या ठिकाणी तुम्ही A, B, C किंवा PQR हे पण नाव देऊ शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे? ड्रॉ देअर बायसेक्टर आणि त्याचा दुभाजक काढायचा आहे. कोणाचा दुभाजक? आपण कुठल्याही किती अंशाचा कोन घेऊ शकतो आणि त्याचा दुभाजक काढू शकतो. या ठिकाणी मी तुम्हाला आता कोन दुभाजक काढून दाखवतो आहे. पहा, या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला असं कंपास घ्यावं लागेल. या ठिकाणी थोडंसं अंतर कमी करायचं, एक थोडंसं योग्य असं अंतर घ्यायचं. या ठिकाणी बघा, बी वरती शिरोबिंदूवरती हे कंपासचं टोक ठेवायचं आणि या ठिकाणी चाप मारायचा आहे आणि या ठिकाणी चाप मारायचा आहे. त्यानंतर हे थोडंसं अंतर वाढवायचं आहे आणि नंतर या ठिकाणी जिथं काट मारलेलं आहे, जिथं चाप मारलेलं आहे आपण, या ठिकाणाहून बघा समोरच्या बाजूला असे कंस टाकायचा आणि उचलल्यानंतर या ठिकाणी बरोबर सेंटर जिथं छेदलं आहे त्या ठिकाणी पुढं काट मारायची. बरोबर या ठिकाणी जो सेंटर पॉईंट येईल तो सेंटर पॉईंट आणि बी शिरोबिंदू या ठिकाणी जोडून घ्यायचा. या ठिकाणी बरोबर या ठिकाणी बघा सेंटर पॉईंट आहे, हा शिरोबिंदू या ठिकाणी बी हे जोडून घ्यायचं. हा झाला कोन दुभाजक म्हणतो आपण त्याला. या ठिकाणी नाव तुम्ही यम द्या किंवा कुठलंही द्या, काय हरकत नसते. तुमच्या मनाने तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. आणि या ठिकाणी बरोबर या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे की कोन दुभाजक काढलेला आहे. म्हणजे ही आणि हा कोन तुम्ही ह्याला काय रंगवू शकता. एक चिन्ह दिले, कुठलं पण एक चिन्ह तुम्ही दिलं म्हणजे हा कोन आणि हा कोन समान आहे असं दाखवलं गेलं, बरोबर आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोन काढून त्याचा दुभाजक काढू शकता. कारण ड्रॉ अँगल ऑफ मेजर गिवन बिलो, तुम्हाला 60 अंशाचा कोन दिलेला आहे खाली काढायचा आहे आणि त्याचा अँगल बायसेक्टर काढायचा आहे. या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता, तुम्हाला मी सांगितलं होतं काय म्हणणार तुम्ही खाली, रे BM इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. म्हणजे अँगल किरण BM हा दुभाजक आहे कोणाचा? अँगल ABCचा. अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यायचं असतं. या ठिकाणी प्रश्न पडत आहे 105 अंशाचा कोन काढा, 55 अंश आणि 90 अंश. या ठिकाणी तुम्हाला मी परत एकदा आता 105 अंशाचा कोन काढून दाखवतो आहे. बघा आता 105 अंशाचा नंतर मुलं म्हणतील तर हे आम्हाला थोडंसं जमत नाही, परंतु आपण नीट लक्ष द्या. 105 अंश किती आहे? 105 घालणार आहे. ठीक आहे, 105 अंश. पहा या ठिकाणी 105 अंश आपला कोन काढायचा आहे आणि तो दुभागायचा आहे. सुरुवातीला आपल्याला कोन काढता आला पाहिजे. या ठिकाणी बघा मी कोन काढतो आहे. 105 अंश काढायचा आहे. किती अंश काढायचा आहे? 105 अंश. त्यावेळेस तुम्हाला एक किरण काढायचा. किरण काढल्यानंतर या ठिकाणी बघा कोन मापक आहे, या ठिकाणी सेंटर पॉईंट आहे या ठिकाणी. आता 105 तुम्ही या ठिकाणी इथं कुठतरी बाण चालला घ्यायचं नाही, बाण इकडं मोजायचं आहे. 10, 20, 30, 40 बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 हवायचं आहे. 100 आणि 100 नंतर 5 रेषा, 1, 2, 3, 4 थोडीशी मोठी रेषा आहे म्हणजे 105 झालं. तिथे आली 105 आणि तुम्हाला हे परत जोडून घ्यायचं आहे. म्हणजे हा कोन जे आहे तो तुमचा 105 अंश हा झाला 105 अंशाचा कोन. म्हणजे हा तुम्हाला कोन काढता आला पाहिजे. या ठिकाणी तुम्ही नाव देऊ शकता
क्यू आणि आर, आणि हा कोण दुभागायचा आहे, ह्याला काय करायचं आहे, दुभाजक काढायचा आहे. त्याला पण ती सिस्टीम आहे, काही बदल नाही. तुम्हाला फक्त सुरुवातीला कोण काढता आला पाहिजे आणि नंतर तो दुभागताना काही अवघड नाही. तुम्ही कर्कटकमध्ये योग्य अंतर घेणार आहात, बरोबर आहे. हा कर्कटक आहे, बरोबर आहे. या ठिकाणी बघा, या बिंदूवरती ठेवून या ठिकाणी चाप होईल आणि या ठिकाणी होईल. ओके. आणि नंतर या ठिकाणी थोडंसं अंतर वाढवायचं. अंतर वाढवून बघा या बिंदूवरती ठेवायचं, समोरच्या बाजूला चाप मारायचा आहे आणि या ठिकाणी चाप मारायचा आहे. नंतर ते तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. किती अंशाचा कोण तुम्हाला सांगितला तरी तुम्हाला काढता येतो. अशा पद्धतीने दाखवा. यांना तुम्ही ओ द्या, काही अडचण नाही. आणि खाली फक्त एक वाक्य लिहायचं. वाक्य लिहा तुम्ही, रे क्यू ओ इज द बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. अशा पद्धतीने आपण किती अंशाचा कोन काढता येतो आणि बायसेक्टर काढता येतो. नेक्स्ट प्रश्न आहे, ड्रॉ an obtuse angled triangle and right angled triangle. Find the points of concurrence of the angle bisector of each triangle. Where do the point of concurrence lie? या ठिकाणी पहिलाच प्रश्न तुमचा आहे, ड्रॉ an obtuse angled triangle. obtuse angled triangle काढायचं आहे आणि राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे. ओके. त्यानंतर फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स, तो संपात बिंदू प्रत्येकाचा काढायचा आहे. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला ॲप्टूस अँगल ट्रायंगल काढायचा आहे, म्हणजेच विशाल कोन त्रिकोण काढायचा आहे. या ठिकाणी मी विशाल कोन त्रिकोण काढतो. बघा, विशाल कोन त्रिकोण आपला सगळ्यांना काढता येईल. विशाल कोन त्रिकोण म्हणजे या ठिकाणी एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असला पाहिजे. एक कोन फक्त किती असला पाहिजे, 90 अंशापेक्षा जास्त असला पाहिजे. त्याला आपण विशाल कोन त्रिकोण म्हणतो, विशाल कोन त्रिकोण म्हणतो. हा विशाल कोन त्रिकोण आहे, हा जास्त कोन काढला. ओके. आता या ठिकाणी पहा, प्रत्येकाचं कोन दुभागायचे, प्रत्येकाचे कोन तुम्हाला दुभागायचे. या ठिकाणी नाव मी या ठिकाणी देतो, नाव द्यायची आवश्यकता नाही, देतो ते पण देतो. पी क्यू आर. या ठिकाणी कोन क्यू दुभागू. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण दुभागत असतो. बघा, यापेक्षा जास्त अंतर घेतो, नंतर आपण थोडंसं अंतर वाढवतोय. या ठिकाणी टोक ठेवून या ठिकाणी आणि या ठिकाणी. ओके. त्यानंतर आपण हे जोडून घेतो, म्हणजे कोन आपण क्यू दुभागला. ओके. बघा, तुम्ही असं चिन्ह द्या. त्यानंतर कोन आर दुभागायचा आहे, आर कोन. अशा पद्धतीने त्याचे कोन आपण दुभागतो. हे कसं कोन दुभागला, तशा पद्धतीने उरले दोन तुम्ही कोन दुभागा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तिन्ही कोन दुभागले आहेत. या ठिकाणी बघा, हा एक कोन बघा, मी पहिल्यांदा हे दुभागलं होतं. तुम्ही हा एक कोन दुभागला आणि हा एक कोन दुभागला. एवढं आलं, हा आला. या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्करन्स बरोबर या ठिकाणी तिन्ही जे काही बायसेक्टर आहेत ते कॉन्करंट आहेत, एक संपाती आहेत, एकाच बिंदू होतं, म्हणून आय नाव दिले. ठीक आहे. आणि आता आपण दुसरा जो ट्रायंगल आहे तो कुठला आहे, तो म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल. कुठला काढायचा आपण, राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे काटकोन असला पाहिजे. आता राईट अँगल ट्रायंगल कसा काढायचा बघा, या ठिकाणी मी काढून दाखवतोय. राईट अँगल ट्रायंगल, या ठिकाणी एक बाण काढला. या ठिकाणी बघा, बरोबर या ठिकाणी पॉईंट घ्यायचा आणि बरोबर 90 अंश, 90 दोन्ही कोण समान असतं, 90 दोन्ही कोण समान असतं आहे. बरोबर अशा पद्धतीनं आपण 90 अंशाचा ट्रायंगल काटकोन त्रिकोण काढायचा आहे. कसला काढायचा आपण, काटकोन त्रिकोण.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी हा जो कोन आहे तो 90 अंश झाला पाहिजे. आता हा कोन आपल्याला ह्याचे पण प्रत्येकाचे आपल्याला कोन दुभागायचे आहेत. बघा या ठिकाणी मी एक कोन दुभागतो. कुठलाही कोन दुभागायला काय अवघड नाही. या ठिकाणी सुरुवातीला सिस पेन्सिल व्यवस्थित लावून घेता आले पाहिजे. त्याचं टोक असलं पाहिजे. त्या ठिकाणी बघा योग्य थोडंसं अंतर घ्यायचं. तसं काय फिक्स मोजायचं नाही, पुढं मोजायची गरज नाही. या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं आपण हा कोन दुभागतो आहे. या ठिकाणी एक रेष मारली मी आणि या ठिकाणी मारली. ओके. त्यानंतर अंतर आपण वाढवतो. अंतर वाढवून काय करतो आपण ह्याच्यावरती एक टोक ठेवून समोर आणि इथं घेऊन इथं आणि त्यानंतर या ठिकाणी असा कोन दुभागतो. आपण काय करतो अशा पद्धतीनं आपण कोन दुभागता आला पाहिजे. आपला प्रत्येक कोन हा दुभागता आला पाहिजे. आपण वेगवेगळी सिम्बॉल देऊ शकतो. आता उरलेले 2 कोन तुम्ही दुभागायचे आहेत. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक कोन दुभागलेला आहे. परंतु वैतरिकी फिरवले तरी चालते, काही हरकत नाही. या ठिकाणी प्रश्न काय विचारला होता की ड्रॉ ॲन ॲप्टूस अँगल ट्रँगल अँड राईट अँगल ट्रँगल. आपण दोन्ही काढलेले. फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट ऑफ कॉन्करन्स, हाय पॉईंट ऑफ कॉन्करन्स आणि हाय पॉईंट ऑफ कॉन्करन्स. ठीक आहे. या ठिकाणी 2 आहेत बरोबर. फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स. कोन दुभाजकाचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ईच ट्रँगल प्रत्येकाचं बरोबर आहे. प्रश्न पडला की फेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. फेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे. प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कोठे आहे. तर आपलं संपात बिंदू सांगायला पाहिजे की द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर इन ॲप्टूस अँगल ट्रँगल अँड राईट अँगल ट्रँगल लाय इन देअर इंटेरियर. इन देअर इंटेरियर एरिया म्हणजे आतील भागात आहे. कुठल्या भागात आहे ते आतील भागामध्ये आहे. या ठिकाणी तुम्हाला उत्तर शेवटी लिहिता आलं पाहिजे द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ म्हणजे प्रश्न विचारला तुम्हाला फेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय कोठे आहे. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर इन ॲप्टूस अँगल ट्रँगल अँड राईट अँगल ट्रँगल लाय इन देअर इंटेरियर एरिया. आतील भागामध्ये आहे. या ठिकाणी प्रश्न पुढला आहे बघा की ड्रॉ राईट अँगल ट्रँगल. ड्रॉ राईट अँगल ट्रँगल. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड्स. फेअर डोज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा राईट अँगल ट्रँगल काढायचं आहे. राईट अँगल ट्रँगल काढून त्याचे बाजूंचे लंबदुभाजक काढायचे. बाजूंचे लंबदुभाजक. या ठिकाणी पहिल्यांदा राईट अँगल ट्रँगल काढताना कसं काढणार आपण या ठिकाणी शिकवलेलं आहे. तरी पण पुन्हा एकदा बघतो बघा सांगतो. या ठिकाणी बघा या ठिकाणी इकडून बरोबर 90 अंश कोणीकडून घेतले तर काय फरक पडत नाही, पण हा सेंटर पॉईंट असला पाहिजे. हा 90 अंश आणि म्हणून या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं हा राईट अँगल ट्रँगल आपण काढतो आहे. या ठिकाणी थोडंसं कमी पण करू शकतो, हे काय अडचण नाही आहे. हा आपला राईट अँगल ट्रँगल काढतो आपण. ओके. नाव आपण देऊन द्या ABC. राईट अँगल ट्रँगल काढायचा आहे आणि परत काय करायचं आहे ड्रॉ राईट अँगल ट्रँगल काढला. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड्स. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड्स बाजूचे लंबदुभाजक. आता हे बाजूचे लंबदुभाजक काढायचे. लंबदुभाजक बाजूदुभाजक आपले येते. तरी पण बघा काय करतो आपण BC पहिल्यांदा दुभागू. कुठले दुभागू PC. या ठिकाणी BC निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या साईडला एक चाप मारणार तुम्ही आणि खालच्या साईडला एक चाप मारणार. ओके. त्यानंतर हाच करंट ठेवू या Cवर ठेवायचं. Cवर ठेवून या ठिकाणी एक चाप होईल आणि या ठिकाणी एक चाप होईल आणि नंतर तुम्ही हे जोडून घेता. जोडून कशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट या ठिकाणी ही बाजू समान असणार आहे. हा लंबदुभाजक तुम्ही या ठिकाणी बाजूंचे लंबदुभाजक अशा पद्धतीने आपण ही बाजू दुभागू शकतो, ही बाजू दुभागू शकतो. बरोबर आहे. उरलेल्या 2 बाजू तुम्ही दुभागायचे. या ठिकाणी उरलेल्या 2 बाजू थोडक्यात तुम्ही लंबदुभाजक काढले. उरलेल्या 2 बाजूंचे लंबदुभाजक काढले
या ठिकाणी मी पण काढलेले आहेत आणि तुम्हाला थोडासा त्यासाठी वेळ दिला होता, बरोबर आहे. आता यानंतर बघा, तुम्ही जर बघितलं प्रत्येक बाजूचा लंबदुभाजक या ठिकाणी छेदलेला आहे. हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे सी, पॉईंट ऑफ कॉन्करन्स सी या ठिकाणी. आपला प्रश्न काय विचारला आहे, ड्रॉ द राईट अँगल ट्रायंगल काढला, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड्स, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले आणि फेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय, आणि तो सी कुठं आहे नेमकं बघा. द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर कॉन्करंट. ते तीनही बाजूचे लंबदुभाजक हे एक संपाती आहेत. आणि द पॉईंट ऑफ कॉन्करन्स सी, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स सी लाय ॲट द मिड पॉईंट ऑफ द हायपोटनेस. म्हणजे त्रिकोणाच्या कर्णाच्या मध्यभागी जो कर्ण आहे, कर्ण AC आहे, या कर्णाच्या मध्यभागी मिड पॉईंट ऑफ द हायपोटनेस म्हणजे सी, जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स सी लाय ॲट द मिड पॉईंट ऑफ द हायपोटनेस, कर्णाच्या मध्यभागी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहावं लागतं. अशा पद्धतीने आपण 4 प्रश्न अभ्यासलेले. 5वा प्रश्न खूप सोपा आहे. त्याच्यामध्ये मैथिली असेल, शैला असेल किंवा अजय असेल यांची घर आहेत. नीट प्रश्न वाचा आणि तुमच्या मनाने काय एक्सप्लेन द्यायचं आहे ते देऊ शकता. परंतु तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे की हाचं घर, मैथिलीचं घर कुठं असेल किंवा शैलाचं घर कुठं आहे, अजयचं घर कुठं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ते शॉर्टकट एक आकृती काढावं लागेल आणि त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. अशा पद्धतीने महत्त्वाचे आपले 4 प्रश्न होते त्याच्यामध्ये ते आपण सोडवलेले आहेत.